नवी मुंबई के नवनियुक्त बीजेपी जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल ने आज कार्यकर्ताओं की सभा के बीच अपना पदभार ग्रहण कर लिया। शिरोवने विद्यालय नेरुल में अपना पदभार ग्रहण करने से पहले डॉक्टर राजेश पाटिल के लिए जोरदार शक्ति प्रदर्शन किया गया। सैकड़ों की संख्या में मौजूद बीजेपी कार्यकर्ताओं ने यहां भारत माता और जय हिंद का जय घोष करते हुए नए जिलाध्यक्ष का स्वागत किया। बीजेपी के चुनाव प्रभारी सांसद मनोज कोटक ने नए जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल को नियुक्ति पत्र प्रदान किया। इस अवसर पर बेलापुर के विधायक मंदाताई मात्रे, हालिया जिलाध्यक्ष रामचंद्र घरत, हिंदी भाषी नेता राजेश राय, बीजेपी के प्रदेश उपाध्यक्ष एडवोकेट अनिल कौशिक समेत तमाम पदाधिकारी और नगर सेवक मौजूद रहे। पदभार ग्रहण कार्यक्रम में हाल ही में नियुक्त किए गए बीजेपी के सभी 11 मंडल अध्यक्षों को भी सम्मानित किया गया। मंडल अध्यक्षों ने नवनियुक्त जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल के साथ मिलकर बीजेपी को और मजबूत करने एवं आगे बढ़ाने का संकल्प दोहराया। वहीं कार्यक्रम के अतिथि सांसद मनोज कोटक ने विश्वास जताया कि डॉक्टर राजेश पाटिल जमीनी स्तर के नेता हैं और उनके नेतृत्व और अनुभव से नई मुंबई बीजेपी और भी बेहतरीन काम करेगी। उन्होंने नवनियुक्त जिलाध्यक्ष और मंडल अध्यक्षों को बधाई देते हुए और क्या कुछ कहा, सुन लीजिए। देशाचे सर्वमान्य नेते माननीय पंतप्रधान मोदीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण या सगळ्यांच्या मार्गदर्शनानुसार संघटन पर्वचं महाराष्ट्रामध्ये जे संघटनाचे नेमणुक्या सुरू आहे त्या निवडणुकांमध्ये आज नवी मुंबई येथील निवडणूक पार पडली आहे आणि डॉक्टर राजेश पाटिल एक मनमिळावू व्यक्तित्व, सुसंस्कृत चेहरा हा भारतीय जनता पक्षाने आज जिल्हा अध्यक्ष म्हणून जाहीर केला। आदरणीय गणेशजी नाईक असतील, आदरणीय मंदाताई मात्रे असतील, रामचंद्र घरत असतील यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाचं बळकटीकरण हे खूप मोठ्या प्रमाणात नवी मुंबईमध्ये झालेलं आहे। जनतेचा आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांचा प्रतिसाद हे सगळं पाठबळ हे राजेशजी पाटिल यांच्या मागे आहे। त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा निश्चित महापौर होणार। भारतीय जनता पक्षाचं हेच वैशिष्ट्य आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळणं। त्यामुळे संघर्षशील नेतृत्व राजेशजी पाटिल जे सर्वांना सोबत घेऊन चालत आहे। भारतीय जनता पक्षाचा एक असा चेहरा की ज्यांनी सगळ्यांबरोबर जवळीक साधलेली आहे आणि नवी मुंबईच्या जनतेला एक कणखर नेतृत्व देण्याचं काम हे राजेशजी पाटिल यांच्या स्वरूपात झालेलं आहे। वहीं अपनी नियुक्ति के लिए बीजेपी आलाकमान और अपने नेताओं का आभार जताते हुए नवनियुक्त जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल ने कहा कि वे संगठन के लिए नए नहीं हैं। महामंत्री के तौर पर उन्होंने नवी मुंबई में कई भूमिकाएं निभाई हैं और काम किया है। उन्होंने कहा कि वे सभी कार्यकर्ताओं और पदाधिकारियों को साथ लेकर आगे बढ़ेंगे। जिलाध्यक्ष ने यह भी दावा किया कि आने वाले समय में महानगर पालिका में होने वाले चुनाव में बीजेपी भारी बहुमत के साथ जीतेगी और कमल खिलाएगी। भारतीय जनता पार्टीची एक रचना आहे आणि त्या रचनेच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली आहे। ही निवड त्या ठिकाणी झाल्यानंतर मला आता या ठिकाणी संघटनात्मक रचना ही पहिल्यांदा त्या ठिकाणी करणं आमचे गरजेचे आहे आणि ती ह्या 15 ते 20 दिवसांमध्ये करण्याचा माझा प्रयत्न असेल। मग ज्याच्यामध्ये जिल्ह्याची कमिटी असेल, तालुका मंडळ स्तरावरची कमिटी असेल, बूथ स्तरावरची कमिटी असेल, ह्या गोष्टी आम्हाला करणं अपेक्षित आहे। कारण ह्या गोष्टींचा आधार घेऊनच आम्हाला त्या ठिकाणी महापालिकेच्या निवडणुकांना सामोरं जायचं आहे। निवडणुकांना सामोरे जाताना त्या ठिकाणी आपल्याला मतदारांचा अभ्यास लागतो, इथल्या समस्या त्या ठिकाणी आहेत, गावगावठाणांच्या समस्या आहेत, या ठिकाणी झोपडपट्टीवासियांच्या समस्या आहेत, त्या ठिकाणी शहरवासियांच्या अल्पोत्पन्न गट आणि इतर घटकांच्या देखील समस्या आहेत। या समस्या सोडवताना माझी आपले मंत्री महोदय सन्मान्य गणेशजी नाईक साहेब त्या ठिकाणी अग्रेसर आहेत, तेही सोडवण्याचा प्रयत्न करतात। आपल्या लाडके आमदार मंदाताई म्हात्रे ह्या देखील वेळच्या वेळेवर त्या ठिकाणी शासन स्तरावर ह्या समस्यांबाबत त्या ठिकाणी महापालिकेच्या निवडणुका कधी झाल्या तरी सुद्धा भारतीय जनता पार्टी नव्या मुंबईमध्ये सक्षम आहे। कार्यकर्त्यांचं मोठं बळ असलेली पार्टी आहे। कार्यकर्त्यांच्या बरोबर ज्या ठिकाणी 2 आमचे आमदार आहेत, मंत्री आहेत, त्याच्यामुळे महापालिकेची निवडणूक आम्हाला त्या ठिकाणी जड नाही।
आम्ही 101% मोठ्या संख्येनं आमचे नगरसेवक निवडून येतील, रेकॉर्ड ब्रेक नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येतील आणि महापालिकेमध्ये ही भारतीय जनता पार्टीची सत्ता त्या ठिकाणी असेल। या ठिकाणी कार्यकर्ता जो भारतीय जनता पार्टीचा आहे, ज्याच्याकडे जे जे कौशल्य आहे त्याप्रमाणे त्यांना काम देऊन आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही त्यांचा सन्मान करून त्यांना सन्मानाचं पद त्या ठिकाणी देऊ, कोणाला नाराज व्हायचा प्रश्न येणार नाही आणि म्हणून अशा पद्धतीची बांधणी देखील आम्ही करू। मी तसा काही नवीन कार्यकर्ता नाही, मी देखील या ठिकाणी 10 वर्षापासून काम करतोय। माझ्याकडं सुरुवातीपासून महामंत्री पद हे भारतीय जनता पार्टीमधलं मोठं पद आहे, अध्यक्षपदानंतर त्यातल्या त्यात महामंत्री संघटन जो असतो तो त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो आणि ती जबाबदारी मी त्या ठिकाणी पार पाडलेली असल्यामुळं, उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडलेली असल्यामुळं मला या ठिकाणी जी काही महापालिके आपल्या पक्षीय लेवलवर जी रचना आहे ती रचना करण्यासाठी आम्हाला काही अवघड नाही आहे। त्याच्यामुळं अतिशय चांगल्या प्रकारे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संच, कोणी नवीन असतील, जुने असतील, परंतु हा भेदभाव त्या ठिकाणी न करता या ठिकाणी कार्यकर्ता जो भारतीय जनता पार्टीचा आहे, ज्याच्याकडे जे जे कौशल्य आहे त्याप्रमाणे त्यांना काम देऊन आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही त्यांचा सन्मान करून त्यांना सन्मानाचं पद त्या ठिकाणी देऊ, कोणाला नाराज व्हायचा प्रश्न येणार नाही आणि म्हणून अशा पद्धतीची बांधणी देखील आम्ही करू। ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।